वेलकम बॅक. दोन्ही टीमला पुन्हा एकदा विश टू ऑल द बेस्ट. मॅचला होते स्टार्ट. पहिला बॉल घेऊन सध्या बॉलिंग त्या होती आधी आणि पहिला बॉल समोर खेळत असताना अनिल रुमालिया त्याच्या बॅटमधून एकदम कडक येतो हा पहिला बॉल. ते पहिला बार चौकार. यावेळी सुद्धा स्विंग करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत चला पण डीप मध्ये फिल्डर यावेळी नाहीये. बॉल कव्हर करते तो पण दोन वागण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट तितकी चांगली सुरुवात केली जाते. या दोन विकेटच्या मदतीने धावसंख्या फलकाती जॉम्प होते. स्कोर काठी धाबा आहेत. फलकाती आता सुरुवात करत असताना 6. दोन्ही बॅटर तितक्याच आक्रमकतेने सध्या बॅटिंग दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच पद्धतीने खेळ राहिला तर कदाचित एक मोठं टार्गेट सेट होऊ शकतो. पण विकेट घ्यावा लागतील. पॉवर प्लेचं पहिले सेट गादीच्या हातामध्ये बॉल सुबद्ध केल्यानंतर लेंथ अँड लाईन तितकी चांगली सुरुवात सध्या केली जाते या ओव्हरमध्ये. पुढे पुढचा बॉल सर बॅटने इथे सुद्धा मोठा गॅप आहे. पण डीपमध्ये अनिल बॉलला कव्हर करते. चांगली फिल्डिंग अनिलच्या मार्फत. अगदी झेपावत असताना बॉल कव्हर करते. दोन वागण्याचा प्रयत्न होता पण दुसरीला मिळणार नाहीये. एकच धावते इथे सॅटिस्फाय व्हावं लागेल. सलामीच्या जोडीमध्ये लेफ्ट हँड राईट एक कॉम्बिनेशन आपण पाहतो. कारण की युवराज दमडेकर आणि दुसऱ्या बाजूने अनिल रुमालिया. त्याचं टार्गेट जर पाहिजे तर चांगला आता टार्गेटकडे लक्ष देत असताना चांगली बॅटिंग अपेक्षित आहे. अगदी त्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्या जॉम्प स्कोर काढते 7. ओव्हर नंबर 1 चा खेळ मार्ग असतं. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या पाहायला मिळते. या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असणार टीम प्रिन्स वॉरियर्स. कल्पेश माहला यांचा संघ एका बने आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट या दोन्ही टीमने दाखवले. हा बॉल टॉपेज घेत बॉल हवेत चला. फिटनेस सध्या डाऊन द बॉल टेक इट करता आलेला नाहीये. युवराजला तुम्ही जीवनदान देऊ शकत नाहीये. युवराजच्या बॅटमधून एक अर्धशतक आलेला आहे. कूल डाऊन सध्या त्याच्या डगआउट मधून इशारा आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देते है आणि या साथ तर दिलेला कारण की बॉल जो आहे तो पुणे पकडता आलेला नाहीये. तो पुणे एकच धाव प्राप्त केली जाते. धावसंख्या 2 मध्ये स्कोर काढते 8. धावसंख्या 2 मध्ये स्कोर काढते 4 बॉल. आता खेळ समाप्त म्हणजेच काय तर टीमची टोटल फलकाती जॉम्प पोहोचते 8. आणि साईडला आमच्या डगआउटमध्ये उजव्या साईडला साईड अँगलने कॅमेरा लावलेला आहे. तिथे कुठल्याही प्रेक्षक आणि प्लेयरने बसायचं नाहीये. 8 फलकाती बॉलर पुणे एकदा तयार. आधीच्या खतामध्ये विकेट आली असते पण तसं झालेलं नाहीये. बॉल हवेत मारलाय. डीप फिल्डर अनिल बॉलला पुणे एकदा कलेक्ट करतील. एकच सिंगल प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जॉम्प पोहोचते फलकाती 9. याकडे सुरुवात चांगली आतापर्यंत करत असणार कारण की धामीचा ज्या प्रकारे डोंगर उभा करायचा अगदी त्या प्रकारचा खेळ इथे दाखवणं गरजेचं. अगदी त्या प्रकारचे खेळी अनिल रुमालिया स्टार्टर चांगला घेतलाय कारण की त्याच्या बॅटवर आतापर्यंत 4 बॉलमध्ये 8. वैयक्तिक युवराजने खात आपलं ओपन केलंय. टीमची धावसंख्या अगदी पुढे नेण्याचा प्रयत्न आता दोन्ही फलंदाजाच्या खांद्यावरती आहे. धावसंख्या जॉम्प स्कोर कार्ड होती 9 या आकड्यावरती. फुल लेनचा बॉल होता ऑफसाईडला हलक्याने ढकलले. फिल्डर सध्या तैनात. कौशिक मेहेर बॉलला कलेक्ट करतील. तो पण होते षटकाची समाप्ती. पहिला खेळ समाप्त. धावसंख्या जॉम्प पोहोचते स्कोर काढली फक्त 9 याकडे. लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्यावरचा खेळ ते समाप्त. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या सध्या गादीने ज्या प्रकारे हाताळल्या धावसंख्या फक्त त्याने खर्च केली 9 या आकड्यावरती. दोन्ही टीमने आतापर्यंत परफॉर्मन्स खूप चांगला लाजवाब दिलेला आहे. ऑप्सीला कट करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप पंच यावेळी दर्शनातील वाईट जिंकून अतिरिक्त धावसंख्या जोडली जाते. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जॉम्प पोहोचते फलकाती 10. सुरुवात तर चांगली आहे. दोन्ही टीमचा विचार केला तर एका बाजूने धावा जास्त खर्च केलेला नाही. दुसऱ्या बाजूने विकेट टाकलेल्या नाहीत.
दोन्ही बाजूचे जमेची बाजू पाहायला गेली तर ही गोष्ट मला वाटते अजूनही चांगली पाहायला मिळते, परंतु पंच यावेळी दर्शतील व्हाईटच्या बॉल पुन्हा एकदा इथे यूज केला जातो. सातत्याने अतिरिक्त धावा ज्या आहेत त्या इथे कंट्रोल करावं लागतील, कारण की दिनेश सनबार सध्या बॉलिंग मार्कमध्ये चांगली लेंथ अँड लाईन अचूकतेवरती सध्या भर दिला जातो. दोन फिल्डर निघण्याच्या बाहेर मेन इन येलो सध्या टीम आपण पाहतो. एका बाजूने ज्या प्रकारे महाला वॉरियर्स सातत्याने दर बदसी या जर्सीमध्ये असते. ऑन्सला प्रहार करण्याचा प्रयत्न डीपमध्ये फिल्डर तैनात आहे, चुकी होणार नाहीये. तिथेच मला ते झेल पकडत असताना आतापर्यंत 2 झेल जे या सीझन 8 मध्ये खेळल्यात अनिलने 2 झेल त्याच ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजेच काय तर 2 वेळा कॅच इथे आउट आणि फलंदाज इथे बाद. ज्या ज्या मॅनेजमेंटच्या सदस्यांना दिलेलं आहे त्यांनी कॉल करून घ्यायचं आहे, आणि जर इथं असतील तर इथं स्टेजवर यायचं आहे. कबड्डी, बुद्धिबळ, कॅरम, ग्रामपंचायत ट्रॉफीचे ज्यांना ज्यांना काम दिलेलं आहे त्यांनी इथे यायचं आहे स्टेजवर. हॅलो, थँक्यू डीजे. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग टाकते दिनेशच्या खात्यामध्ये विकेट. आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी सचिन धांगडा. नो बॅटर इन टू द क्रीज. ओहो, कट करण्याचा प्रयत्न, हा बॉल पाहावा लागेल. पंचाचा इशारा पुन्हा एकदा येतो. हा बॉल अतिरिक्त लाईन जी आहे ती मेंटेन करत असणार जाईल बाहेर. बॉल धावसंख्या खर्च केली जाते सातत्याने. अतिरिक्त धावसंख्या ज्या आहेत त्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त खर्च केल्या 3 अतिरिक्त धावसंख्या, म्हणजेच काय तर धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 12-12. ओहो, सोफ्टेने ढकलण्याचा प्रयत्न, इथे विकेट किपरने चुकी केली. बॉल थांबणार नाहीये, गुदगुल्या करत जाईल बॉल सीमा पार. रस मिती 4. येतो हा दमदार युपीएल चौकार. बॅनरलाच हा अगदी बॉल जो आहे तो धडक देत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. हा बॉल पाहावा लागेल. पंच पुन्हा एकदा दर्शवतील का? हा बॉल पुन्हा एकदा इथे डिलिव्हर करावा लागेल. जास्तीत जास्त बॉल बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अतिरिक्त धावसंख्या खर्च केली जाते. आतामध्ये धावा खर्च केल्यात. अतिरिक्त या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्यात, म्हणजे टोटली 8 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर करते. धावा आहेत फलकाते 17. टीमची टोटल फरकाती जॉम्प होते स्कोर काढते. टीमची टोटल आतापर्यंत. बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे प्ले करण्याचा प्रयत्न थोडासा हलक्या हाताने. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही आहे. जसा टप्पा ठेवला थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण इथे बॉल जो आहे तो अगदी कलाटने अगदी बरसा घालत असताना विकेटच्या मागे जाईल. आणखीन एक डॉट प्लेची समाप्ती. ओव्हर नंबर 2 मॅटिटरी पॉपीचे सडक थोडंसं महागडं राहिलं. 2 आतापर्यंत ज्या प्रकारे बॉल खेळलेत सचिनने त्यामध्ये त्याच्या बॅटमध्ये अजूनही खातं ओपन झालेलं नाही आहे. 17 धावा फलकाते. 1.3 बॉलचा खेळ समाप्त. या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पुललेंचा बॉल होता. पंच यावेळी दर्शवतील इट्स नो बॉल. लाईन मध्ये पुन्हा एकदा बदल करण्याचा प्रयत्न केला, पण साईड लाईन पुन्हा एकदा जी मला वाटतं मेन जी लाईन आहे ओव्हर स्टेपिंग, आणि त्याच्यासाठी पंच इथे नो बॉलचा कॉल जो आहे तो पुन्हा एकदा दिलेला आहे. म्हणजेच काय तर दबाव सुद्धा आहे. धावा या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त खर्च केल्यात, कारण की धावेंचा जो मात्र अंकुश लावण्याचा प्रयत्न जो मात्र दिला होता त्यामध्ये थोडासा अपयशी ठरलाय. बॉलर दिनेश सनबार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता. बॉल बेच चाललाय. फिरत येणार आहे. बॉलला कव्हर करते. चांगली फिल्डिंग सुद्धा केली जाते. बॉल येते डॉट. ब्रिजच्या बरोबर इथे हाणामारी झालेल्या नाही. पण धामेचा आताबरोबर विचार केला तर धावसंख्या जाऊन पुढे स्कोर कार्ड होते 18. लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत गमावत असणारी टीम प्रिन्स वॉरियर्स. कालचा दिवस काय गाजवला प्रिन्स वॉरियर्स टीमने. 6 बॉलमध्ये 18 आणि प्रिन्सने तितकी चांगली गमाची बॅटिंग. ऑप्शनला फटका तर चांगला आहे. कव्हरमधून भाग घे, पण तो कंट्रोल तितकं चांगलं कौशिक बॉलपर्यंत पोहोचतील.
एकच धाव इथं प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन स्कोर काढते 90. लॉस ऑफ 1 विकेट. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. दोन्ही टीम आता पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती सध्या प्रिन्स वॉरियर्स पहिल्या क्रमांकावरती टीम सध्या आहे महाला वॉरियर्स आणि सेकंड नंबरवरती सध्या टीम आहे पॉईंट टेबलमध्ये रेस्टार ARC. हा सामना जिंकेल तो जाईल टॉप 1 मध्ये. मला वॉरियर्स टीम काम करेल का हा सध्या प्रश्न आहे. बोला पुणे कव्हर इथे कट केलं फिल्डर तैनात. शॉर्ट मॅनच्या दिशेने होते षटकाची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन स्कोर काढते आतापर्यंत 19. नाही माहित आहे. आम्ही इथं पंकज दिवे मी रात्रीची टीम केली आमची 19 आमची निंबापूर बांधकर रात्री सगळी टीम ऍड केली नंबर मागल्या. सायवनवाल्यांचं करायचे होते पण कॉन्टॅक्टच नाही कोणाचा. सायमनवाल्याची सायमनवाल्याचं सांगेल होतं हे अभिनंदन सांगितलं होतं पण नक्की कोणाचं नाही माहिती आहे. पण लोकलचंच सांगत होतो. हॅलो, माननीय श्री शंकरदादा कुरकुडे साहेब, माजी सरपंच साहेब यांना विनंती असेल की स्टेजवर यायचं आहे. पाहुणे मंडळी आपली आतुरतेने वाट बघतायत. इथे येऊन आपलं आसन ग्रहण करायचं आहे. तसंच इतर पाहुणे मंडळी जर आजूबाजूला असतील तर कृपया करून मंचावर यायचं आहे. सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत चला. फिल्डर सध्या बॉलच्या खाली डाऊन दी बॉल आणि चांगला टिकीट करत असणार सचिनचा खेळ ते समाप्त. आणखी एक धक्का टीम प्रिन्स वॉरियर्स या टीमसाठी फलंदाज सचिन बॅक टू दी पॅलियन बात. मिळवली जाईल आणि विकेट मिळवल्यानंतर नवीन बॅट्समॅन सुद्धा मैदान दाखल होईल आता बॅटिंग करण्यासाठी. जेस आपण टॅप स्टाईलने ऑप्शनला ढकला पिटत तैनात आहे. बोला कव्हर करते तो धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न होणार नाही. इथे डॉट बॉल थोडासा संथ खेळ चालला पण ज्या प्रकारे बॅटिंग दाखवण्याचा इरादा करायचा प्रिन्स वॉरियर्स. कालचा दिवस असाच राहिला प्रिन्स वॉरियर्स टीमसाठी. प्रिन्स मोक्याचा क्षणी आला आणि अगदी चमकदार कामगिरी करत असताना आपल्या टीमला विजयाचा रस्ता त्याने दाखवला. हा सामना पुन्हा एकदा त्याच प्रकारचा आहे. पण युवराज जुनी नॉन स्ट्रायकर रेनवरती तो जुनी खेळपट्टीमध्ये आहे. युवराज यंदाच्या सीझनमध्ये जबरदस्त बॅटिंगचा जलवा त्याने दाखवत असताना कमाची बॅटिंग त्यांनी दाखवली. पुलेलेंचा बॉल होता ऑन स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. लाईन थोडीशी भरकट असताना पंच यावेळी दर्शवतील वाईटच्या बुकवून पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्या जोडली जाते. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन स्कोर काढते. धावा आहेत फलकातील 20. एक धावेसाठी थोडंसं झटावं लागतं पण तितका चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल का. जे सध्या समोरचं क्रिकेट दाखवण्याचा इरादा पण मला वाटतं ज्या प्रकारे आपण पाहतो नुकतंच त्याचं खेळपट्टीवरती सध्या आगमन. सर्व बॅटने खेळायचं होतं. इथे सुद्धा पूर्णपणे बीट ज्या प्रकारे अपेक्षा आहे कारण की बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट पाहिजे त्या पद्धतीने खेळ अजूनही राहिलेला नाही आहे. चांगली खेळी अपेक्षित आहे. अगदी त्या प्रकारचा खेळ पाहिजे. धामीचा जो म्हणतात एक चांगलं टार्गेट सेट करायचं चॅलेंजिंग टोटल म्हणजे जिथे फाईट होते अगदी त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं राहील.
जयेश आणि युवराज मध्ये पूर्णपणे टीमची जबाबदारी सध्या त्यांच्या खांद्यावरती पडतो. समोर पुन्हा एकदा बॉल तयार. शॉर्ट लेनचा बॉल पुन्हा एकदा गुलने स्पोर्टवरती. जसा बाउन्सला पूर्णपणे पेस अँड बाउन्सने बीट केलं जाईल. आणखी एक डॉट बॉल. धावसंख्या स्कोर करपती जॉन पोहोचते 20. लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत 2 विकेट गमावले. शेवटचे 2 बॉल शिल्लक. जयेश रायपुरी आतापर्यंत 3 बॉलमध्ये 0 आणि त्यानंतर 3 बॉलमध्ये 1 युवराज धवणेकर. म्हणजे काहीतरी स्टार्ट जे पाहिजे ते अजूनही स्टार्ट चांगली झालेली नाही. बॅटिंग करत असणार टीम प्रिन्स वॉरियर्स. हा बॉल ऑप्शनला फटका खेळला पडतो. डीपमध्ये फिरत येणार. चांगली फिल्डिंग एका सेक्शन मध्ये बोला अगदी 1 बाउन्स कलेक्ट करतील. चांगली फिल्डिंग केली जाते. धावसंख्या जॉन मध्ये स्कोर करते या संघाच्या मदतीने. धावा आहेत फलकातील 21-21. आता शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 3 मधला. अप्रतिम बॉलिंग सध्या केली जाते. धामीचा अगदी ज्या प्रकारे एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला जातो तो प्रयत्न सध्या करण्याचा इरादा आहे. पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट होत नाहीये. धावा येत नाहीयेत. ही मात्र जमेची बाजू नाहीये. बॉल पुन्हा एकदा तयार होईल. 21 आकड्यात 2 गडी आतापर्यंत गमावली. लास्ट बॉल पर ओव्हर. चला गायकरची टीम महाला वॉरियर्स. शेवटचा बॉल या षटकातील. यूपीएलचा हा नेत्रदीपक सोहळा आपण पाहतो. चला गायकर टीम महाला वॉरियर्स. हा बॉल पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर पंच यावेळी दर्शवतील. अतिरिक्त पुन्हा एकदा लाईन जे आहे ते पुन्हा एकदा इथे इम्पॅक्ट लाईन मध्ये बॉल होता आणि हा बॉल सुद्धा पडल्यानंतर बाहेर जाईल. आणखीन एक अतिरिक्त धावसंख्या जोडली जाते. धावसंख्या जॉन स्कोर कार्डवरती 22-22. सिंगल डबलचा खेळ सध्या मार्गस्थ आहे. धाबा येत नाहीये. त्याच्यासाठी बॉलिंग चांगली आतापर्यंत करत असणार टीम महाला वॉरियर्स. तो समोर प्रिन्स सध्या आहे. ओहो सोफ्टने फटका तर केला. फिल्डर सध्या तैनात. बॉल कव्हर करतील. बॉल जर घेतला असता हातामध्ये पण तो बॉल कव्हर करतील तो एक धाव इथे प्राप्त केली जाते. होते षटकाची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जॉब स्कोर कार्ड होती 23-23. लॉस ऑफ 2 विकेट. डीजे कधी जॉबमध्ये स्कोर कार्ड वरती 23-23 या आकड्यात 2 गडी गमावले. दडपण सध्या वाढत चालय बॅटिंग करण्या टीमवरती. कडके धावा येत नाही. परंतु दडपण नाहीसं करायचं असेल तर मोठे फटके पाहिजेत. प्रिन्स वॉरियर्स या टीमसाठी तो प्रयत्न सध्या करण्याचा इरादा बिलकुल केले जात नाही. कारण की दुसऱ्या पण युवराज धवणेकर आता संबंधाचे क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न सध्या त्याचा आहे. थोडंसं शांत गतीने सामना सध्या मार्गस्थ पडतो. धावा पाहिजेत. आक्रमक फलंदाजी पाहिजे त्याच्यासाठी. अल्बे बॅटने फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉलला ढकलले. डीपमध्ये फिल्डर्सच्या मिड विकेटमध्ये बॉलला कव्हर करतील. एकच धाव प्राप्त केली जाते. धावींचा पुन्हा एकदा अगदी रोखून देण्याचा जो मात्र प्रयत्न आहे त्यामध्ये चांगली आता बॉलिंग केली जाते. दिनेश ज्या प्रकारे बॉलिंग अनालिसिस सध्या पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याचा स्पेल आपण पाहिला. स्टील पॉवर आणि स्टील अगदी ज्या प्रकारे बॉलिंग त्याने केली. जबरदस्त बॉलिंग करत असताना अतिरिक्त धावचा जरूर खर्च केला. तो मोठी आकडेवारी त्याने खर्च केलेली नाहीये. पुन्हा एकदा बॉल तयार होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 24. ओव्हर नंबर 4चा खेळ मार्गस्थ. पुन्हा एकदा पुढचा बॉल सरळ बॅटने करण्याचा प्रयत्न. बॉल बेचला. फिल्डर डीप मध्ये सध्या तैनात आहे. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. डेडिकेट करण्याचा प्रयत्न. बॉल मागे जाईल. परंतु जोपर्यंत बॉलला फेक कधी तोपर्यंत 2 वागण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेटमध्ये चुक्या करून चालत नाहीये. क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो कालच्या दिवसामध्ये अनिलने 3 झेल पक्क सोडले होते. यावेळी एक तर त्याने सोडलेला आहे. या स्पर्धेमध्ये मला वाटतं सर्वाधिक झेल त्याच्या आता हातामध्ये ज्या सुटलेल्या आहेत त्यामध्ये त्याच्या नावावरती रेकॉर्ड कदाचित होऊ शकतो. तो फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल कारण की क्रिकेटमध्ये झेल सोडून चालत नाहीये.
कॅच सोडली म्हणजे समजा आपण मॅच सोडली, परंतु या स्पर्धेचा पुन्हा एकदा उल्लेख करावा लागेल. आपण UPL खेळता. फटका पुन्हा एकदा चांगला इथे फटका दमदार डीप फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बोला कव्हर करते चांगली फिटिंग सध्या कौशिक मेहेर. बोला तितकी चांगली फिटिंग करत असताना बोला कव्हर करते तो एकच धाव इथे प्राप्त केली जाते. लास्ट जंप स्कोर करते या सिंगलच्या मदतीने 27 आकड्यावरती. चौथ्या षटक मार्गस्थ 27 धावा फलकात 2 गडी गमावलेत. युवराज अजूनही फायर झालेला नाहीये. अजूनही पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ त्याचा राहिला परंतु आतापर्यंत यावेळी सिद्ध्या बॅटने होत नाही. मग उलट काम आपल्याला करायचं आहे आणि उलट काम करत असला त्याच्या बॅट भरून दमदार चौकार. पुणे इन ऍक्शन मध्ये अनिल आहे. यावेळी झेल सोडला जाईल का इथे पकडला जाईल. अखेर युवराज इकडे ते समाप्ती. इट्स अ बिग विकेट. युवराज बॅक टू दी पॅव्हलियन बाद. संख्या फलकाती जंप होतोय स्कोर कार्ड होते 31 3 गडी गमावलेत. पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग दाखवायची होती जो मात्र आपल्या नावाचा जलबा दाखवायचा होता त्या जलब्यामध्ये सातत्याने विकेट गमावलेत. 3 विकेट गमावलेत. बॉलिंग त्यातच आता सिद्धूला सध्या प्रमोट केलं जातं या ओव्हरमध्ये. 5वा षटक जबाबदारी त्याच्या खांद्यावरती समोर बॅटिंग करत असताना जयेश अजूनही सावध पवित्र सध्या त्यांनी स्वीकारला. म्हणजेच काय तर धावेचा जो मात्र इथे एक मोठं टार्गेट सेट करायचं अगदी त्या प्रकारची खेळी करायची असेल तर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि इथे फटका चांगला तर आहे डीपमध्ये फिल्डर अनिल बोला कव्हर करतील. एकच सिंगल इथं प्राप्त केली जाते. सीमा रक्षकाची भूमिका सध्या अनिलच्या खात्यामध्ये आहे आणि तितके चांगली फिल्डिंग त्याचा मार्फत तो एक धाव इथे प्राप्त. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जंपते स्कोर कार्ड 32 3 विकेट गमावलेत. पण ज्या प्रकारे धावेचा एक इथे टार्गेट सेट करायचा आहे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट खेळी पाहिजे. मोठी आवश्यकता आहे. प्रिन्सने काल कमालचे फिनिक्स दिले होते. एकदा त्या प्रकारचा फिनिशिंग रोल पुन्हा एकदा त्याच्या बॅट पूर्ण होईल का. सुपर पुन्हा एकदा सिद्धू इथे सुद्धा लाईन मिस केल्याने हा बॉल डिरेक्टली दांडी उद्ध्वस्त. धक्का प्रिन्स बाद. एकूण टोटल 10 विकेट घेतलेले आहेत आणि या खेळाडूची प्राइस होती फक्त आणि फक्त 200 रुपीज. हा असा खेळाडू जो 1000 ला जे गेलेत खेळाडू त्यांना महागात पडताना दिसतोय. बघूया सिद्धूच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट इथे गमावली जाईल. कालच्या दिवसामध्ये फायफर त्याने घेतलं होतं. एकाच इनिंगमध्ये 5 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि या ओव्हरमध्ये सुरुवात सध्या विकेट घेत असताना काही कमाची बॉलिंग सध्या केली जाते. 4 विकेट गमावली बॅटिंग करत असताना टीम प्रिन्स वॉरियर्स. टीमची टोटल जंप होते स्कोर कार्डवरती 32 बॉलिंग करते पुन्हा एकदा बोलत यार. ओहो ऑप्शनला हलक्या त्याने ऑप्शनला गॅप मध्ये टाकलाय. बॉल मागे दे
फिल्डर तर आहे पण बॉल इथे थांबणार नाहीये. सुसाट वेगाने बॉल जयसिंह पार येतो हा युपेल शानदार चौकार. त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी त्यांच्या स्वागतासाठी मी आमच्या UPL मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष कुणाल चंदाराणा साहेबांना विनंती करेन की त्यांचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. या उधवा प्रीमियर लीग चे उपाध्यक्ष माननीय श्री कुणाल चंदाराणा साहेब यांना मी विनंती करेन की आपले माजी सरपंच माननीय श्री शंकरदादा कुरकुटे साहेब यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत करायचं आहे. त्यानंतर आमचे मित्र माननीय श्री संजय गोखेरा साहेब यांचंही स्वागत करण्यासाठी मी उपाध्यक्ष साहेबांना विनंती करेन की सन्मान चिन्ह देऊन आणि संजय गोखेरा दादांचं स्वागत करायचं आहे. हां प्लीज डीजे. उंचलेला फटका तर खेळला पण फिल्डर वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. धावीसाठी थोडंसं आता अगदी झुंजावं लागतं कारण काही धावा येत नाही. त्याला पाणी लागत असेल तर लगेच पाण्याची व्यवस्था करायची आहे. 38-38 आमच्या पंचांना सुद्धा पाण्याची व्यवस्था करा तिथे. 5 वर 38 लॉस ऑफ 4 विकेट. कार्यक्रमाची रूपरेषा जरा, कारण की डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ आणि UPL मॅनेजमेंट अंतर्गत जे आपण ग्रामपंचायत चॅम्पियन ट्रॉफी याचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये एकूण 8 ग्रामपंचायतांनी सहभाग घेतलेला आहे. ते म्हणजे आष्टा रायपूर ग्रामपंचायत, उपलाट ग्रामपंचायत, सायवन ग्रामपंचायत, तलासरी ग्रामपंचायत, वडोली सवणे ग्रुप ग्रामपंचायत, कुर्जे ग्रामपंचायत, उधवा ग्रामपंचायत, निंबापूर बापूगाव ग्रुप ग्रामपंचायत असे 8 ग्रामपंचायतचं आपण उद्या 28 तारखेला फक्त 4 संघ खेळवले जातील. ते म्हणजे आष्टा रायपूर, उपलाट आणि सायवन आणि तलासरी याच्यातील फक्त 2 क्वालिफाय होतील. आणि त्यानंतर तसेच वन साईडला तिकडे कबड्डी स्पर्धा देखील असणार आहेत. रात्री कॅरम, बुद्धिबळ ह्या देखील स्पर्धा असतील. नावं दिली नाही तरी चालेल, डायरेक्टली कॅरम आणि बुद्धिबळवाले संध्याकाळी 5 वाजता मैदानात आले तरी चालतील. तसेच निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांचंही आयोजन केलेलं आहे. त्यासाठी आपण 31 तारीख ठेवलेली आहे. त्याच्या सूचना सर्व शाळेत जाऊन दिलेल्या आहेत. जर काही कोणाला अडचण असेल तर मॅनेजमेंटला भेट द्यायची आहे. तसंच ही कामं ज्यांना सोपवून दिलेले आहेत ते सदस्य कृपया करून स्टेजवर यायचं आहे. हॅलो. अबोल लाईन जी आहे लाईनच्या अगदी खूपच बाहेर. UPLचा ज्या प्रकारे आपण पाहतो हा 8व्या सीझनचा कालखंड तितकाच जबरदस्त सध्या रंगत असताना सर्वांची तितकीच मोठी पराकाष्ठा आहे या स्पर्धेसाठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील केली जाते परंतु जोरदार अपीलमध्ये पुन्हा एकदा उत्साह कमी पाहायला मिळतो कारण की बॉल आणि बॅटमध्ये बिटवीनमध्ये खूप मोठा गॅप आणि त्याच्यामुळे पंचविधी दर्शन देईल कुठल्या प्रकारचा इथे बॉल कनेक्ट झालेला नाहीये. गावसेका जॉम्पमध्ये स्कोर काढते 39-39 ओव्हर नंबर 6 मध्ये बॉलिंग ट्रॅक होते. पुन्हा एकदा आधी धावा आतापर्यंत 10 खर्च केले त्याने.
सुरू बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटची पुणे एकदा मला वाटतं टायमिंग जे आहे ते व्यवस्थित होत नाहीये. कालच्या दिवसापासून धावा येत नाही त्या स्कोर कार्ड होती, कारण की पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ राहिला आणि पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रकारे दमखम दाखवला टीम रेड स्टार RC या टीमने, त्याचा सातत्याने फायदा उचलला. धावसंख्या जॉंगमध्ये स्कोर कार्ड 40 याकडे ते 4 गडी गमावलेत. ओ सर बॅटने बॉल बेत पाठवलं. फिल्डर सध्या आहे डीप मध्ये, बॉल कव्हर करतील, एकच धा मिळेल. धावा येत नाही. सिंगल डबल स्ट्राईक रोटेट सध्या सातत्याने केली जाते, परंतु धावीचा ज्या प्रकारे ते कॅल्क्युलेशन द्यायचं आहे मेरिटवरती क्रिकेट खेळत असताना, परंतु ज्या धावा पाहिजे सरकार चौकार पाहिजे, जेव्हा मात्र दबाव कमी करायचा असतो, बॉडी बॅलन्स थोडासा वाढवायचा असतो आणि त्याच्यासाठी त्या आक्रमकतेने बॅटिंग होत नाहीये. त्या आक्रमकता दाखवण्याचा इरादा करावा लागेल एखाद्या बॅटरला. ओहो बैठक सो टॉपचा फटका चांगला आहे, बॉल मागे चलाय. फिल्डर सध्या बॉलचा पाठला करत असताना बॉल सुसाट वेगाने जाईल सीमा पार, आणखी एक दमदार चौकार. आणि त्यानंतर ज्या दिवशी उद्घाटन होते त्या दिवशी जरा राहिलेले होते आमचे सहकारी योगेश भोये सर, जे स्कोररचं काम करतात, इतर भरपूर अशी मदत करतात. आणि मी आमच्या जय मच्छी यांना विनंती करेन की भोये सरांचं स्वागत करायचं आहे, समोर यायचं आहे जरा सर प्लीज. फोर्टी 45 आकड्यावरती 4 गडी गमावलेत. बोल करत असणार बॉलला गोल केल्याचा बॉर्डरी लाईनच्या बाहेर तिरंग्याला पुन्हा एकदा सलामी देणारा येतो हा जबरदस्त षटकार. शेवटच्या बोललेल्या षटकातील मोठा षटकार इथे जयेशच्या बॅट बदलाने धावीचा जो मत एक चांगला टेम्पलेट सेट करायचा आहे, अगदी त्या प्रकारे बॅटिंग दाखवत असताना येतो हा धमाकेदार मोठा षटकार. टीमची धावसंख्या जॉन मध्ये स्कोर कार्ड होते 51 51. बॉलिंग करते पुन्हा एकदा बॉल तयार, पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती, बॉल तयार होईल. आदिनाथ सांबर पुन्हा एकदा ट्रॅकवरती सज्ज. हॅलो पंच, काय आहे जरा सॉर्ट आउट प्रॉब्लेम करायचा आहे. पंच बघा प्लेयर काय सांगतायत तुमच्या पद्धतीने तो प्रॉब्लेम आहे, किंवा जो काही प्लेयर सांगतात त्या नियमानुसार तुम्ही आता राकेश हे मॅनेजमेंटचे आहेत, एक मॅनेजमेंटच्या सदस्य म्हणून गेलेले आहेत, तसंच कुणाल चंद्राना साहेब उपाध्यक्ष आहेत. निर्णय द्यायचा पटकन, तसं पूर्ण मॅनेजमेंट धावत आलेले आहे.
होते सुरुवात आणि पहिलाच बॉल पाहायला गेला तर हा बॉल पडल्यानंतर विकेट किपर हातामध्ये होते. षटकाची समाप्ती 6 सेकंद समाप्त. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 51-51 लॉस ऑफ 4 विकेट. टीम बॅटिंग करत असताना प्रिन्स वॉरियर्स 51 6 वर डीजे. घेतला जातो या मॅच साठी कारण की ज्या प्रकारे टायमिंग थांबत नाहीये. सर बॅटिंग खेळायचा होता फटका पूर्णपणे बीट करत असताना बॉल विकेट किपरच्या मागे जाईल तो डॉट बॉल. श्री लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं सध्या प्रक्षेपण केलं जातं. तितकी चांगली दर्जेदार स्पर्धा सध्या आपण पाहतो. उद्वा प्रीमियर लीग 2025-6 तितका जबरदस्त महासंग्राम आपण पाहतो. चित्तथरारक हा बॉल सर बॅटने खेळायचा होता. बॉल वेचला फिटस डाऊन बॉल चांगला टिकीट करत असताना आणखी एक धक्का. याडी विकेट डाऊन. हा 5वा झटका सध्या प्रिन्स वॉरियर टीमसाठी फलंदाज बाद. विकेटच्या पतन नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी जयेशच्या जोडीला आता राकेश माची. हॅलो, इथं पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. माननीय आर्थिक मदत आणि इतरही मदत करत असतात. त्याबद्दल मी माझ्या वतीने पूर्ण UPLच्या परिवारानं त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतोय. आणि मोजीस पिल्ल्या साहेबांना विनंती असेल की मंचावर येऊन आपण आसन ग्रहण करायचं आहे. सातवा ओव्हरचे खेळ सध्या मार्गस्थ आहे. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 53-53 लॉस ऑफ 5 विकेट. UPLचं सिस्टमॅटिक सध्या आपण ही स्पर्धा पाहत आहोत या UPL क्रीडा रंगनीमध्ये आणि तितकी चांगली स्पर्धा आपल्यासोबत रंगत असताना बॉलिंग त्यात अनिल सनबार. फुललेंचा बोलता ऑन्सला फ्लिक करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला फिरत सध्या तैनात आहे. बॉलला कव्हर करते तो एकच धाव प्राप्त केली जाते. आदरणीय मोजेश पिल्ले साहेबांचे इथे मनपूर्वक आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि मोदी साहेबांना विनंती करेन की आसनस्थ व्हायचं आहे. भरपूर अशी त्यांची फॅन फॉलोईंग्स आहे आणि उद्वा हे त्यांचं दुसरं घर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की ते तुम्हाला माहीत नसेल त्यांची सासरवाडी मात्र उद्वायचीच आहे म्हणून उद्व्यावर त्यांचं एवढं प्रेम आहे. त्यांना मी विनंती करतो की इथं यायचं आहे आणि UPL मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष माननीय श्री कुणाल चंदाराणा साहेब यांना विनंती करतो की साहेब आले त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव करायचा आहे. कारण की सरांना आपल्याला 25,000 रुपये रोख देण्याचा शब्द दिलेला आहे. तसंच आपल्याला सन्मान चिन्ह देखील देणार आहेत मोजीद साहेब. फ्लॅट येईल बॉल हा सीमा पार आणखी एक मॅक्झिमम सिक्सर.
आणखीन एक धमाका इथे जयच्या बॅटमॅन आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना 16 बॉलमध्ये 24 धावे तिसरा वैयक्तिक खेळतो परंतु टीमची धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्ड होती 61-61. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. जबरदस्त बॅटिंग सध्या केली जाते, आक्रमक फलंदाजी सध्या केली जाते. धुवाधार खेळ जयच्या नावाचा पुन्हा एकदा तडाखा इथे लागतो कारण की अफलातून खेळीची आता जी मत इम्पॅक्ट खेळी जी आहे ती आपल्या टीमसाठी इथे रचली जाते. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्ड 61-61. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न बोलवती पुन्हा एकदा धडक देईल. हा बॉल पर्यंत वेगवान पद्धतीने तो पण आणखी एक डॉट बॉल चांगली सुरुवात केली होती परंतु त्यानंतर फिनिशिंग रोल सध्या जो आहे तो दिला जातो. ओव्हरची समाप्ती 7 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्ड 61-61. लॉस ऑफ 5 विकेट. टीम बॅटिंग करत असताना प्रिन्स वॉरियर्स डीजे. जास्तीत जास्त घाई करा. कंपल्सरी आता बॅटिंग पॉवर प्ले घ्यावा लागेल घेतला नसेल तर कारण की 7 वर इथे समाप्त झालेला आहेत. आणि उद्या ग्रामपंचायत प्रीमियम लीगचं चॅम्पियन ट्रॉफी आहे, त्यासाठी पॅकर्स म्हणून 2 बाहेरचे खेळाडू येणार आहेत आणि मोठमोठे टेनिस प्लेयर आहेत, त्यांचं उद्या आगमन होणार आहे. तरी बाहेर जे बाहेरचे खेळाडू मोठे टेनिस प्लेयर आहेत त्यांचा खेळ बघण्यासाठी उद्या मोठ्या संख्येने पूर्ण प्रेक्षक वर्ग जमा होणार आहे. उंच खेळला तर खराब पद्धत तितकी चांगली फिल्डिंग दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते. एकाच ॲक्शनमध्ये बॉलला कव्हर करता येतो. एक धाव इथे प्राप्त केली जाते. एक आणि त्यानंतर डबलमध्ये मला वाटते 2 धाव इथे प्राप्त केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने विकेट टेकर बॉलर या स्पर्धेतील सर्वोत्तम बेस्ट बॉलर सध्या आहे कारण की ज्या प्रकारे 3 मॅचमध्ये आतापर्यंत सिद्धूने मैदान गाजवले. 5 पण त्याच्या नावावरती आहे आणि अशी बॉलिंग सध्या केली जाते परंतु आतापर्यंत एक विकेट खात्यामध्ये या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जॉम्प 63-63. चला प्रत्येक बॉल होते टीम मीटिंग कमी करायच्या टीमवर महाला वॉरियर्स. धावसंख्या जॉम्प 63 विकेट लॉस आतापर्यंत इथं या इनिंग मध्ये. या फुलटो बॉल त्याच्यावरती पनिशमेंट आणि रबर पुणे एकदा स्टॅम्प दिला जातो. ठोक डाला षटकार. बॉल आला त्याच्यावरती पुन्हा एकदा फुल टोल वसूल केला झाला आणि षटकारच्या मदतीने धावसंख्या जॉम्प स्कोर कार्ड वरती 69-69. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुट कट परंतु बॉल जो आहे तो स्केर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळी बॉल जो आहे तो हुलकावणी देत असताना वरसा घालत असताना मागे विकेट किपरच्या दर्शनामध्ये जाईल. आणखी एक डॉटची समाप्ती चांगली लेंथ अँड लाईन आता चुकतेवरती सध्या भर दिला जातो. आणखी धावा रोखायच्या एका बाजूने आणि पहिल्या इनिंगमध्ये धावा इथे काढायचा हे अगदी राकेश त्याच इनिंगमध्ये सध्या चांगली पॉवर हिटिंग बॅटिंग दाखवत असताना पिच इनिंगसाठी मैदानात दाखल 6 हिटिंग ॲबिलिटी फलंदाज. ओहो, स्लो बॉलचा वापर बॉलला ऑनस्ला पुन्हा एकदा फ्लिक केले. बॉल मागे चला फिरत सध्या बॉलचा पाठला करतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. चांगले पुन्हा एकदा इथे कव्हर करतील. 2 धावा प्राप्त. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पुढे फलकात 71-71. 8वं षटक सध्या मार्गस्थ आहे. या षटकात आता बॉल शिल्लक आहे. षटकात दिला शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन पुढे स्कोर कार्ड होते 71-71. चांगली सुरुवात सध्या केली जाते. बॅटिंग करत असताना टीम विकेट लवकर गमावले परंतु त्यानंतर जयेशने धुरा सांभाळला कारण की सातत्याने विकेट गमावले. त्यात प्रिन्स जास्त काही करू शकलेला नाहीये. बॅटे फटका वेट खेळण्याचा इरादे स्पष्ट अस्त व्यस्त और जबरदस्त सिक्सर.
जबरदस्त खेळी पाहायला मिळते. यावेळी राकेशच्या बॅटमधून आणखीन एक आसमानी टोला आणि हा बॉल मैदानाच्या बाहेर गेला. इट्स मॅक्झिमम सिक्सर. टीमची धावसंख्या जॉन पद्धती स्कोर करते 77-77. बॉलिंग करते पुढे आधी तयार. पुढचा बॉल ऑन विकेट. याडी दिल स्कोर. बॉन्सला पुन्हा एकदा स्वीप करत असला फटका चांगला. बॉल पुन्हा एकदा मैदान की बाहेर. आणखी एक दमदार चौकार. जेव्हा पोहोचतोय फलकात 81-81. आमचे लहान जे आहेत आपण बॉल आणून दिला त्याबद्दल आपल्याला यासाठी पार्ले जे आहेत आपण आपले पार्ले जे इथून आमच्या मुख्य कम्युनिटी बॉक्समध्ये आहेत आपण घेऊन जायचे आहेत. जे सर्वच आमचे लहान गे बॉल आणून देतात त्यांच्यासाठी पार्लेजीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पण एकदा बोलत यार सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इथे एज आणि त्यानंतर लाकूड बॉलिंग म्हणजेच काय फर्निचर डिस्ट्रॉइड. आणखी एक धक्का फलंदाज ओ यू टी आउट. कमाची बॉलिंग पुन्हा एकदा वापसी केली जाते. धावसंख्या पलकाती जॉन पोते स्कोर करते 81-81. 6 विकेट गमावले तर शेवट जर पलकात पुन्हा एकदा गोड करण्यासाठी आता नवीन फलंदाज इन टू द क्रीज अश्विन कुरकुडे. अजून एक अश्विन कुरकुडे सध्या बॅटिंग करण्यासाठी ज्या प्रकारे पॉवर हिटर बॅटर आहे परंतु त्याच्यासाठी 6 सिटिंग ॲबिलिटी जी आहे ती दाखवण्याचा इरादा करावा लागेल. बॉलिंग टाकती पुन्हा एकदा बॉल तयार. ओ लेंथ बॉल पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच बॉल मागे जाईल. येतो डॉल म्हणजे समाप्ती. रस्ता आता मला वाटतं सोपा होता परंतु त्यानंतर जबरदस्त बॅटिंग केली जाते. कारण की सुरुवातीला थोडीशी अडकळली टीम त्यानंतर धडपडली परंतु ज्या मात्र टार्गेटचा इथे टप्पा जो गाठायचा होता जो टप्पा इथे ठेवायचा आहे अगदी त्या प्रकारे सध्या बॅटिंग केली जाते. टीम प्रिन्स वॉरियर्स पुन्हा एकदा बॉल तयार. पुढचा बॉल आउट विकेट. अकोटमध्ये बॉल बाउन्सला कट केल्या पिढ्या तैनात आहे. डिरिकेट करण्याचा प्रयत्न बॉल जर पाहिलं तर स्टंप दिलेला नाहीये. एक सिंगल प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पडते स्कोर कार्डवरती धावा आहेत पलकावती. चांगली सुरुवात केली जाते. 82-82 या आकृती 90 षटक सध्या मार्गस्थ आहे. जयेशने खूप चांगला खेळ केला. त्याच्या बॅटमधून 18 बॉलमध्ये 24 धावा म्हणजे काय तर 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. आणि दुसऱ्या बाजूने मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्यासाठी राकेश जिथे आला. राकेशने आक्रमक फलंदाजी करत असताना 2 षटकार आणि त्यानंतर 8 बॉलमध्ये 20 250च्या स्ट्राईक रेटने सध्या बॅटिंग त्याची बॅट बोलते. अफलातून खेळी सध्या पाहायला मिळते या इनिंगमध्ये. धावसंख्या झोंपते स्कोर कार्ड होते 82. लॉस ऑफ 6 विकेट. बॉलिंग टाकते पुढे एकदा बॉलर तयार. एका बाजूने विकेट काढायचा आहे परंतु दुसऱ्या बाजूने धावा सुद्धा रोखायच्या आणि धावा काढायच्या आहेत या इनिंगमध्ये. टीम प्रिन्स वॉरियर्स पुढे एकदा बॉलर तयार. पुढचा बॉल घेऊन आउट विकेट. पुढे खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द विकेट. मिड विकेट पलीकडे खडे खडे बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार.
बॅटिंग सध्या राकेश माची ऑन फायर, बंद आपला फायर, त्याचे बॅट मधून षटकार, धावसंख्या जेव्हा स्कोर काढते 88, 6 विकेट गमावलेत. कमाची बॅटिंग सध्या केली जाते या इनिंग मध्ये. बॅटिंग करत असताना टीम प्रिन्स वॉरियर्स सुरुवातीला थोडीशी अडखळली. हा बॉल ऑन साइडला हवेत खेळला, फिल्डर डीप मध्ये आहे, बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप होईल का? चांगला टेकिट करत असताना फलंदाजच खेळ इथे खल्लास आणि राकेश नावाची कहाणी जी आहे, बिल्डिंग जी आहे ती आता कोसळली, म्हणजे काय तर फलंदाज बाद, विकेटचं पतन. डीजे उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत ट्रॉफी जी आहे ती पाहायला मिळेल आणि ग्रामपंचायत ट्रॉफीमध्ये आष्टा, सायबन, उपलाट आणि त्यानंतर मला तर 4 संघ उद्याच्या दिवसामध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु 2 आयकॉन प्लेयर प्रत्येक टीमला अगदी 24 आहे आणि 24 प्लेयर म्हणजेच काय तर आयकॉन प्लेयरची भूमिका पार करण्यासाठी विघ्नेश साकोलतोडे उद्या या स्पर्धेमध्ये दाखल होतील. राहुल पाटील आणि मला वाटते जव्हार विभागातील रावडे आणि मनोज दळवी हे उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी नक्कीच त्यांचा खेळ पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. तोपर्यंत ओव्हरची इथे होते समाप्ती. 9 खेळ समाप्त. धावसंख्या जेव्हा स्कोर काढते या 9 समाप्तीनंतर 89 89. नेट नाही माझ्या आता आले चल बघ झाले ना थोडा वरती बॅट केली तेच बॉलवर फसत आहे. समजदारी दाखवण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट एक धाव प्राप्त केली जाते. शेवटचे षटक सध्या शिल्लक आहे. धावसंख्या जॉम्प स्कोर काढते या सिंगलच्या मदतीने 90 धावसंख्या फलकाची सध्या जोडली जाते. उपलाट या टीम कडून मला वाटते विशाल वाघात परिवर्तनच्या स्पर्धेमध्ये सलवा वापी या टीम कडून खेळत असताना पहिलं अर्धशतक मोडगावच्या स्पर्धेमध्ये ज्या पठ्ठ्याने झळकवलं विशाल वाघात उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. उपलाट या टीम कडून आयकॉन प्लेयर सध्या उपलाटच्या टीम मध्ये खेळताना दिसतील. बॉलिंग तक्ती पुढे एकदा बॉलर तयार अनिल सोनबार. पुलर लेनचा बॉल लाईन मिस केली. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. इथे सुद्धा ते चित्र किलिया बिलिया सब बाहेर. विकेटचा पतन 32 गोल. फलंदाज बाद. पुढचा बॉल घेऊन पुढचा बोलता ऑप्शनला हलक्याने ढकलल्या डीप मध्ये फिडर वेगाने बॉल तो पोहोचते. दिनेश सध्या आहे बोला कव्हर करतील. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाते. तितकी चांगली फेकी सध्या पाहायला मिळते त्याच्या मार्फत. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉम्प स्कोर काढते 91-91. शेवटचे 2 बॉल या इनिंगच्या आता शिल्लक आहेत. चांगली कामगिरी सध्या पाहायला मिळते बॅटिंग करत असताना. एक जो आकडा पाहिजे इथे सुद्धा चुकी केली. डबल माइंड मध्ये सध्या विकेट कीपर असं वाटलं की बॉल मागे चलाय. फ्लाय स्लिपला पण बॉल जो कव्हर करतील. 1 धाव इथे प्राप्त केली जाते. चांगली फिल्डिंग कारण की गलीमध्ये धावा वाचवणं पाहिजे इतके सोपं तर नाही या 30 सर्कलच्या आतमध्ये. तितकी चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉम्प स्कोर कार्ड होती 92-92. 8 विकेट गमावले. शेवटचा बॉल या इनिंग मधला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पूर्णपणे बीट होईल आणि अशा प्रकारे मला वाटते विकेटच्या पतन. आणखी एक धक्का
92 92 धावा फलकात झळकवल्यात. म्हणजेच काय तर या मॅचचे लक्ष आहे 93 93 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. प्रिन्स ए वॉरियर्स या टीमच्या विरुद्ध खेळत असताना महाला वॉरियर्स या टीम सोबत 93 93 धावेचा टार्गेट.
पहिल्याच ओव्हरमध्ये चौकार. या सध्या बॅटने फटका दमदार तर केला फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. जे सध्या डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला कव्हर करते तो 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन स्कोर काढते. पहिले षटक इथे समाप्त जाईल आणि पहिल्या समाप्तीनंतर धावा फलकाती फक्त 9 रन्स ऑन दी बोर्ड. टीम माला वॉरियर्स. कुटुंबाचा होता कट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बॉडीचा वापर केला होता तो टायमिंग इथे झालेला नाहीये. बॉल हातामध्ये कॅरी करता आलेला नाहीये. कठीण असतो यावेळी पाहायला गेलं तर ज्या प्रकारे आपण पाहतो क्लोज कीपरची भूमिका सध्या राकेश माची. विकेट कीपरच्या मागे कॅच पकडण्याचा प्रयत्न केला पण तो बॉल त्याच्या हातामध्ये अगदी सापडलेला नाहीये. येतो डॉट बॉल. लक्ष पार करण्यासाठी 93 धामीचा पाठला करायचा असेल तर मोठे फटके पाहिजेत. ओहो सातत्याने प्रयत्न चालू आहेत. बॉलला अगदी बाहेर पाठवण्याचा रस्ता जो तयार करायचा अगदी त्या प्रयत्नात बॅटिंग सध्या तशी केली जाऊ शकते. तो प्रयत्न सातत्याने करावा लागेल. बॅटचा स्विंग तर ओपन होतो पण तो टायमिंग होत नाहीये. आणखी एक बॉल जो आहे तो विकेट कीपरचा मागे जाईल. आणखी एक डॉट बॉल. धावसंख्या फलकाती जॉम्पमध्ये स्कोर काढते फक्त 9. आतापर्यंत फलकाती धावसंख्या पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 मॅडिटेरी पॉवर प्लेचं फील्ड सध्या षटक आपण पाहतो 2 फिल्डर रिंगणाच्या बाहेर. एक फिल्डर सध्या अनिल रुमालिया ऑफ साइड अगदी स्वीपर कव्हर मध्ये तैनात आणि एक फिल्डर सध्या मिड विकेट मध्ये युवराज दवणेकर डीप मध्ये. याने ऑफ साइडला बॉल बेट खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे चलाय फिल्डर सध्या आहे बॉल पर्यंत पोहोचतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न पण धाव जे आहे ते इथे एकच सिंगल प्राप्त केली जाईल. सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातो पण तो टायमिंग जे आहे ते व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यासाठी इथे सातत्याने प्रयत्नामध्ये थोडस जे मत प्रयत्न आहेत ते सक्सेसफुल ठरत नाहीयेत. एकच सिंगल ते प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 10. 1.3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त. हे षटक आतापर्यंत निर्णायक ठरलंय. बॉलिंग ट्रॅकवरती ज्या प्रकारे आपण पाहतो जेस आडव्या बॅटनी लपेटून मारण्याचा प्रयत्न. बॉल ऑनला ढकललाय डीप युवराज सध्या आहे. जशी बॉलिंग केली जाते एक्झॅक्टली तशी सध्या फिल्डिंगची रचना करत असणार टीम प्रिन्स वॉरियर्स. म्हणजे काय तर भरपूर मोठा अनुभव आहे या स्पर्धेचा आणि त्या अनुभवाचा सध्या वापर केला जातो. ही स्पर्धा जिंकायची असेल तर या स्पर्धेमध्ये तुमचा ठसा उमटवायचा असेल तर प्रत्येकाला येथे मेहनत घ्यावी लागते. मेहनतीचं फळ नेहमीच गोड असतं. अगदी त्या प्रकारची खेळी सध्या प्रिन्स वॉरियर्स या इनिंगमध्ये आतापर्यंत घेत असताना लक्ष मोठा आहे. त्याच्यासाठी लक्षापर्यंत पोहोचायचं असेल तर मला वॉरियर्स टीमला एखाद्या ओव्हरमध्ये टार्गेट करावं लागेल. मोठे फटके पाहिजेत. हा बोलबेत खेळण्याचा प्रयत्न टॉप एज घेत बोलबेत चला. जेसने स्वतः येथे कोल दिलाय. मी झेल घेणार आत्मनिर्भर आणि इथे विकेटचा पतन फलंदाज बाद. इथे पहिला धक्का. याच्यानंतरचा होणारा सामना आहे डीजे आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे डीजे आणि प्रिन्स वॉरियर्स असा सामना आहे. म्हणजे या मॅच मध्ये सध्या प्रिन्स वॉरियर्स आपण खेळताना पाहतो. आजचा दिवस या स्पर्धेचा तिसरा आणि तिसऱ्या दिवसातील तितकाच चांगला सामना आपल्यासमोर आहे. जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतात या UPL प्रस्तुत उधवा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेटचा सध्या सोहळा आपल्यासमोर रंगत असताना
याची देही, याची डोळा आणि क्रिकेटचा हा दैदीप्यमान सोहळा. हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आणि ही स्पर्धा यशस्वी व्हावी ही आमच्या संपूर्ण आयोजकांची इच्छा आहे. प्लेसमेंटच्या सहाय्याने बॉलला ऑप्शनला ढकलाय फिटर सध्या तैनात. स्वतः बॉलर बॉलर इथे फीट करते तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल नाहीये. होते षटकाची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते फक्त 11-1. नंतर तुम्ही पण सगळेजण जेवण करून घ्या. चला सर बुधवा. हो कुणाल भाऊ टोस आताच पाहिजे ते नंतर ना पण हे खेळतात ना नाही पण त्यांची मॅच आहे. वेलकम बॅक. पुणे द बोलिंग ट्रॅक द प्रिन्स. ओन्सला फटका चांगला केलाय. हुक करत असताना डीपमध्ये फिल्डर आहे पण चान्स नाही घे. बॉल जाईल सीमा पार. आणखी एक दमदार UPL चौकार. जाते. चला लहान घेण्या जे मात्र बॉल बॉय आहेत त्यांच्यासाठी पार्ले जे आहे आपण पार्ले जे इथून घेऊन जावा. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 15-15 धावसंख्या फलकती. ओव्हरचा विचार केला तरी तिसरा षटक मार्गस्थ सध्या आहे आपल्या समोर रंगत असणार. पुणे डबल तयार. आडव्या बॅटने हॉन्सला प्रहार तर केलाय. डीपमध्ये युवराज दवनेकर बॉलला फीट करते तोपर्यंत चांगलं कलेक्शन पाहायला मिळते. एक धाव प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर करते. धावा फलकती 16. लॉस ऑफ आतामध्ये विकेट फक्त एक गमावलंय. पॉवर प्लेचा फायदा उचलता आलेला नाही. ज्या प्रकारे बॅटिंग करायचं आहे जयराम किंद्रे आणि दुसऱ्या बाजूने सचिन जाधव जोपर्यंत आहेत आक्रमकतेने बॅटिंग करणे जातं आक्रमकता दाखवावी लागेल. ये दुनिया देखना ज्यादा पसंद करते है और सुनना कम करते म्हणजे का करून दाखवावं लागेल. इथे डिफिकल्ट वाटतं ज्या प्रकारे आपण पाहतो बॅटिंग जी चालायला पाहिजे ती मात्र जुने तसं झालेलं नाहीये. महाला वॉरियर्स आतापर्यंत चांगलं क्रिकेट दाखवलंय. 2 मॅचमध्ये अगदी विजयाचा अगदी गुलाल त्यांनी उधळला. या मॅचचं सध्या भवितव्य त्यांच्या खांद्यावरती आहे. समोर प्रिन्स आतापर्यंत तितकीच चांगली बॉलिंग करत असताना टिचून गोलंदाजी पुन्हा एकदा तिखट मारा. ओन्सला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बिग वन बॉल बॉडीवरती धडक देईल. चांगली लेंथ अँड लाईन अचूकतेवरती सध्या भर दिला जातो कारण की बॉल जो आहे तो बॉडीवरती पुन्हा एकदा धडक देईल आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्येचा ज्या प्रकारे पाठलाग करायचा आहे ऑलमोस्ट जी तयारी पाहिजे ती मात्र करता आलेलं नाहीये. या टीमकडे बॅटिंग लाईनअप तितका स्ट्रॉंग आहे कारण की फायर पॉवर जबरदस्त प्रत्येक बॅटरकडे आहे. म्हणजेच का तर स्टार्ट चांगला डबा लागेल जे डंपून येतात यार. हा बॉल सॉफ्टने ऑप्शनला ढकलला. डीपमध्ये फिल्डर बेगाने बॉल कव्हर करतील. बॉलला कलेक्ट करतील. एक धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव इथे प्राप्त केली जाते. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. चांगली रनिंग 2 धावा इथे प्राप्त. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर करतील. धावा आहेत आतापर्यंत इथे फलकावती. टीमची टोटल 18. यानंतर फक्त अर्ध्या तासाचा ब्रेक राहील. ओहो पुढे बॉलता आपण एकदा चान्स घेतलेला नाहीये. सोफ्टने बॉलला ऑफसाइड केले. डीप ते फिडर लॉंगो प्लस सध्या तैनात. एकच धाव प्राप्त होते. सिंगल डबल ने धावा आतापर्यंत खर्च केल्या जातात. आतापर्यंत या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या प्रिन्सने फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. यामध्ये बाउंड्री आतापर्यंत आल्यात फक्त 1 चौकार मात्र 2 चौकार आतापर्यंत या इनिंगमध्ये. जास्तीत जास्त हिटिंग पाहिजे होती ती हिटिंग अजूनही करता आलेली नाही. परंतु त्याच्यासाठी प्रयत्न चांगले मजबूत करावे लागतील. प्रयत्न करण्यासारखे फलंदाज आहेत परंतु ज्या प्रमाणे बॉलिंग आतापर्यंत जबरदस्त टीम. प्रिन्स ऑप्शनला फटका खेळायचा होता. इथे सुद्धा पूर्णपणे बीट केलं जाईल का पंच दर्शवतील. यावेळी बॅटची खून अतिरिक्त संख्या पुन्हा एकदा जोडली जाते. या अतिरिक्त टीम धावणे टीमची धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 19. सिंगल डबलचा खेळ सुद्धा मार्गस्थ आहे. पर बॉल मागे दबाव रिलीज करण्यासाठी तुम्हाला 2 मोठे फटके पाहिजेत. एखादा प्रहार आला तरी मॅचमध्ये बनून राहू शकते कारण की रिक्वायर्ड रन रेट मोठा नाहीये. जसे षटक समाप्त होत येतात तसा दबाव वाढत जातो. फुटबॉल बॉलचा इथे सुद्धा टायमिंग नाहीये. बॉलला कव्हर करते तो 1 धाव इथे प्राप्त केली जाते. दुसरी धावचा प्रयत्न होईल का.
बोलजोपर्यंत कव्हर करते तोपर्यंत रनिंग बिटवीन विकेट 2 धावा इथे प्राप्त केल्या जाते. चांगली रनिंग आणि 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जॉनमध्ये स्कोर कार्डवरती 22 ओव्हरची समाप्ती डीचे. ओव्हर मध्ये अजून 71 धावांची आवश्यकता. म्हणजेच काय तर सामना जिंकण्यासाठी पर ओव्हर मागे तुम्हाला 10 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. सामना अजूनही दोन्ही बाजूनी बॅलन्सिंग आहे. दुसऱ्या बाजूने बॉलिंग तितकी चांगली टिचून केली तर विकेट काढावं लागतील आणि तो प्रयत्न राहिला तर कदाचित वर्चस्व गाजवू शकते टीम प्रिन्स वॉरियर्स. बॉल बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न. टायमिंग पुन्हा एकदा झालेला नाहीये. बॅटच्या ब्लडला पुन्हा एकदा ब्रश झाल्यानंतर बॉल मागे विकेट कीपरच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती. मोठे फटके पाहिजे सातत्याने तो प्रयत्न चाललाय पण तो बॉल जो आहे तो बॅटमध्ये येत नाहीये. एखाद्या बॅटरकडून अपेक्षा आहे की मोठे फटके पाहिजे. ते मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅटर खेळतो पण तो बॉल जो आहे तो कनेक्शन होत नाहीये आणि त्याच्यासाठी डॉट बॉल जास्तीत जास्त येत आहेत. कारण की धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी 71-71. ओ स्वीप शॉट, झाडू शॉट, ऑनसला फटका खेळला. डीप फील्डर तैनात. बॉलला कव्हर करतील. जेव्हा जेव्हा चुकी झालेला आहे तेव्हा तेव्हा त्या चुकीचा फायदा उचललेला आहे. म्हणजेच काय तर रनिंग तितकीच चांगली करत असताना 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 24-24. तितकी चांगली बॉलिंग केली जाते या ओव्हरमध्ये. अश्विन सध्या बॉलिंग टाकते. पहिल्याच स्पेलमधचा विचार केला तर फक्त 9 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये आणि या ओव्हरची सुरुवात अगदी 2 धावेने केली जाते. बॉल पण एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा पूर्णपणे इथे नेस्तनाबूत केला जातो. आणखी एक डॉट बॉल लेथ अँड लाईन तितकी चांगली आतापर्यंत बॉलिंग केली जाते आणि आणखी एक डॉट बॉलची समाप्ती. धावेंचा पाठलाग करण्यासाठी ज्या प्रकारे हुकूमत गाजवायची जी मात्र बादशाह दाखवायची जिगरबाज खेळी पाहिजे. पुललेनचा बॉलचा हलक्यातून ऑप्शनला ढकले एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या प्रकारचा खेळ आला तर प्रिन्स वॉरियर्स हा संघ थोडासा हवी ठरेल. कारण की धावा देत नाही येत. कंट्रोल सध्या सामना करण्याचा इरादा आहे आणि त्या प्रकारची खेळी सध्या दाखवली जाते. जयराम केंद्रे आणि दुसऱ्या बाजूने सचिन जाधव. सचिन आतापर्यंत तितका चांगला एक आक्रमक खेळाडू आहे परंतु ती मात्र आक्रमकता जीवनी त्याच्या बॅटमधून पाहता आलेले नाहीये. 7 बॉलमध्ये 16. दुसऱ्या बाजूने जयरामची खेळी आता 8 बॉलमध्ये 6. म्हणजे इतक्या तर समजदारी आणि सेन्सिबल क्रिकेट सध्या दाखवलं जातं. ऑनसाइडला प्रार करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये बॉलला ढकललाय. डीपमध्ये फील्डर नाही. बॉल 1 बाउंड्री सीमा पार. मिती धाबा 4. येतो हा दमदार चौकार. आणि आपला पार्ले जे आपण घेऊन जा इथून. सर बॅटने फटकाचा चांगला खेळला. बॉल गॅपमध्ये ढकलला. फिटर्स बिगाने बॉल पर्यंत पोहोचतील. 100 बॉलला कव्हर करते तो 1 धावाने त्यानंतर डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. सुरुवात या टीमची अशीच राहते परंतु त्यानंतर आक्रमकतेने बॅटिंग करते. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जॉनमध्ये स्कोर कार्ड होते 31. लॉस ऑफ 1 विकेट टीम माहला वॉरियर्स डीजे.
सचिन जोपर्यंत आहे सामना अगदी स्पष्ट आहे, पण दुसऱ्या पण विकेट काढावं लागतील. आता पण एक विकेट गमावली. या ऑन साईडला फटका तर चांगला आहे आणि फटका तितकाच जबरदस्त आहे. अख्खा गोला वज्रटोला आणि हा बॉल मैदानाच्या बाहेर गेला. सत्कार. पाहिजे तेव्हा सामन्यामध्ये अगदी येऊ शकते टीम माला वॉरियर्स. समोर पुन्हा एकदा जयराम केंद्री. ओहो बॅकफुट वरती पुन्हा एकदा उपसला ढकलाय सोपट्याने बोला कव्हर करते तो चुकी होते आणि इथे प्रिन्सला बीट करून बॉल प्रेक्षकांच्या भेटीला थँक्यू व्हेरी मच वाला चौकार. च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पडतोय स्कोर कार्ड ते 41. 5व्या षटक सध्या मार्गस्थ बॉलिंग टक्के पुन्हा एकदा. ओहो इथे सुद्धा बॅकफुट कट करत असता फटका पुन्हा एकदा चांगला बॉल मागे चला इथे सुद्धा थांबणार नाहीये. इट्स अ 4 रन 4 रन. जयराम किंद्री ऑन फायर चौकार. साठी 48 48 जमीची आवश्यकता आहे. 33 बॉल 48. सामना अगदी जर पाहिलं तर बॉल टू रन सध्या एकमेन्सल या मॅचचं पाहायला मिळतं. बॉल पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न पिच जोरदार सध्या केली जाते. बॉलला अगदी ब्रश झाला असं मला ते प्रतीत होतं, पण बॉल जोपर्यंत फिरकतील पंचांवरती कुठल्या प्रकारचा प्रभाव नाहीये. तटस्थ पंचाच्या भूमिकेमध्ये तितकी चांगली कामगिरी सध्या पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आणखी एक दोनपची समाप्ती धावसंख्या जाऊन स्कोर काढते 45 45. शेवटचे बॉल या षटकातील शिल्लक आहेत. अफलातून बॉलिंग केली जाते. धावींचा पाठलाग करायचा आहे या मॅचला जिंकण्यासाठी. फुलेलेंचा बॉल उपसला हलक्याने ढकले डीप बिल्डर बॉलचा पाठलाग करतील. बॉल पर्यंत पोहोचतील. बॉलला कले करतील. एकच धाव इथे प्राप्त केली जाते. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत नसताना राकेशने ज्या धावा वसूल केल्या त्याच्या कर्जाची परतफेड केली जाते. त्याला त्या धावा आता दिल्या जातात त्याच्या या स्पेलमध्ये. कारण की 2 चौकाराला एक षटकाराने टोटली स्कोर कार्ड जे आहे ते 15 आतापर्यंत खर्च केल्या त्या ओव्हरच्या माध्यमातून. राकेश माछी धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड ते 46 46. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या टीमसाठी. महाला वॉरियर्स म्हणजे तर इथून चांगली बॅटिंग करावी लागेल या 2 धुरंधर मैदान के अंदर. ओन्सला फटका तर वेट केलाय. पिढा सध्या आहे मागे. बॉल पर्यंत पोहोचतील. बॉलला इथे कव्हर करण्याचा प्रयत्न क्या ड्रॉप होईल. त्यात पकड आलेला नाहीये. दबाव सध्या आहे टीम प्रिन्स वॉरियर्स या टीमसाठी. कारण की क्रिकेटमध्ये कॅचेस तितकेच टर्निंग पॉइंट असतात, पण इथे बॉल जर कव्हर करतील ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पाणी लगेच मैदानामध्ये घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक आणि पंचांना सुद्धा पाणी घेऊन जायचं आहे. 48 48.
सामना जिंकण्यासाठी सामन्यामध्ये जुनी पलटवार होऊ शकतो, पण दोन्ही बाजूने आता मेहनत घ्यावी लागेल. स्पर्धेमध्ये तो टिकून राहतो, तो नेहमी स्वतःमध्ये बदल करत राहतो. आडव्या बॅटने हॉन्सला स्विंग करत असताना फटका चांगला आहे. पीटर बॉलचा पाठला करतो, परंतु त्याला पुन्हा अडवता येणार नाहीये. दे धक्का आणि घे चौका. आणखी एक जयरामच्या बॅटमधून चौकार. आहे, रेपुटेशन के साथ आए हैं. ज्या प्रकारे बॅटिंग सध्या करते करके सेन्सिबल क्रिकेट आणि त्यानंतर जिथे अटॅक करायची आवश्यकता असते तिथे अटॅक तो नेहमीच करतो आणि अशा प्रकारचा खेळ त्याने आतापर्यंत दाखवलाय. सामना जिंकण्यासाठी जुनी 27 बॉलाने 39 जमीनची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 27 बॉल मध्ये 39. सामन्याचं चित्र कुठल्या बाजूने जाईल, पण काय कमाची फाईट सध्या आपल्यासमोर रंगते. माला वॉरियर्स सामना कुठलाही तुम्ही सिंपल घेऊ शकत नाहीये. बॉल पुन्हा एकदा तयार. सूर्य बॅटने केल्याचा प्रयत्न, टॉपेज गेट बॉल चला फिटत तैनात आहे. विकेट किपरच्या हातामध्ये झेल. विकेटच्या पातन फलंदाज जयरामचा खेळ समाप्त. धक्का या मॅच मध्ये दुसरा. नाही 9च्या गतीने तुम्हाला धावा पाहिजेत आणि बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा जो नेहमीच मोठे वार करतो असा फलंदाज अनिल सनवार सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदान दाखल. 6 मारण्याची वेगळी ओळख आहे. मिडल ऑर्डर मध्ये उधवा गावातील एक तितकाच मोठा सितारा आणि घातक फलंदाज आहे. सध्या समोर युवराज दमनेकर बॉलिंग ट्रॅक्टिव्ह विकेट टेकर बॉलर. पुढचा बॉल राऊंड विकेट आणि आलेल्या हौसला हवेत घेण्याचा प्रयत्न. बॉल वेचला प्रिन्स सध्या बॉलच्या खाली. कॅच ड्रॉप होईल का, कॅच पकडला जाईल. विकेटच्या पतन. आणखी एक धक्का. बॅक टू बॅक विकेट. अनिल बाद.
प्रयत्न, पहिला बॉल बिग बॉल बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर अगदी तितकाच टेस्टिंग बॉल सध्या केला जातो. होते षटकाची समाप्ती आतापर्यंत 6 ओव्हरच्या खेळ समाप्त. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉबमध्ये स्कोर काढते धाबा आहेत फलकादी. बॅटिंग करत असताना 54-54 3 ओव्हरचा खेळ 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. म्हणजे इतका तर या मात्र जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये धावेची आवश्यकता आहे 39. 24 बॉलमध्ये 39 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम महाला वॉरियर्स. डीजे वाजव. पुणे एकदा बाजूला करून आता सामन्यामध्ये इन व्हावं लागेल दोन्ही टीम. 24 बॉल 39. रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवतात परंतु या मॅचचं टार्गेट मोठा आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केला जाईल. बॉल येतोय डॉट बॉल. एक डॉट बॉल या मॅचचं समीकरण थोडंसं एका बाजूने झुकवेल परंतु त्यासाठी धावा पाहिजे. धाव्यांसाठी पुणे एकदा येथे धामेचं धरण जे आहे ते फोडण्यासाठी तितकीच मोठी आक्रमक फलंदाजी पाहिजे. पाहूया मॅचचं चित्र कसं राहील स्पष्ट केलं जाईल पण अजूनही सामना जिंकण्यासाठी धामीची आवश्यकता आहे. 23 बॉलचा खेळ शिल्लक आणि 23 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी धामीची आवश्यकता आहे 39. 39 धामीची आवश्यकता. सचिन जाधव अजूनही या खेळपट्टीवर आहे अगदी तग धरून या मॅचला अगदी पुढे घेऊन जात असताना. आडव्या बॅटने पटकाचा चांगला खेळला डीपमध्ये फिल्डर प्रिन्स आतापर्यंत खूप चांगली फिटिंग त्याच्यामार्फत पाहायला मिळते. तितकी चांगली फिके सध्या करत असताना तोपर्यंत एकच धाव इथे प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते धबा 55-55. रिक्वायर्ड रन रेट सध्या 12 चालय मोठे फटके पाहिजेत. कौशिक मेहेर सध्या बॅटिंग करत असताना पाहूया त्याच्या बॅटमधून मोठे धमाके येतील का. आक्रमकतेने क्रिकेट खेळणं जाणतो उलटा सुलटा क्रिकेट खेळण्याची जी मात्र ओळख आहे ती दाखवण्याचा इरादा करावा लागेल या इनिंग मध्ये कारण की लक्ष वाढत चाललंय. सुरेश बॅटने खेळायचा फटका पुन्हा एकदा फसला. हा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फिल्डिंग तितकी चांगली सध्या जयेशच्या मार्फत बॉलला जाऊ दिलेला नाहीये. जयेश तितका चांगला ताकदवान खेळ सध्या दाखवण्याचा प्रयत्न या मॅचचा थोडासा धागेदुरे दण आणलेले आहेत. हा मामला रफादफा करण्याची ताकद सचिनच्या हातामध्ये आहे. हा सामना जिंकण्याचा अगदी मोह जो आहे कौशिक जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना आहे. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 55-55. सुरेश बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे सुद्धा जोरदार अपील इथे सुद्धा उत्साह मला वाटतं ज्या प्रकारे आपण पाहिला कारण की बॉल जो आहे तो पुन्हा एकदा बॅटमध्ये इथे लागलेला नाहीये. आणखी एक डॉट बॉल. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 55-55. या मॅचचं समीकरण 20 बॉल 38 38 धावेची आवश्यकता आहे. मागच्या काही बॉल पासून धावा आलेल्या नाहीत. या ओव्हरमध्ये फक्त एक धाव आतापर्यंत खर्च करत असणार जयेश रायपुडिया. पुढे पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे बीट कौशिक जिंकडी ते समाप्त. पंचाचा डिसिजन वाईट प्लस विकेट. फलंदाज यावेळी कौशिक बाद. आवश्यकता सामना जिंकण्यासाठी सध्या सर्वच मानवर या मॅचचा आनंद घेत असणार सध्या मुख्य मंचावरती. यूपीएल मॅनेजमेंट कमिटी इथे सुद्धा दिनेश विकेट पॉवर हिटर बॅटर पृथ्वी स्वस्तामध्ये बाद. गोल्डन डकचा शिकार शून्याचा शिकार फलंदाज बाद.
56 या मॅचचं समीकरण 19 बॉल्स 37 धावेची आवश्यकता आहे. सामना होता कुठे, सामना वाला कुठे, कभी इधर कभी उधर, लेकिन ये मुकाबला जाएगा किधर. बॉल पुन्हा तयार, पुढचा बॉल. सुरेश बॅटने फटका चांगला खेळला. फिल्डर सध्या रिंगणाच्या आतमध्ये बोलला कव्हर करते, तो एकच धाव प्राप्त केली जाते. चांगली फिल्डिंग सुद्धा केली जाते. आता या मॅचचं समीकरण उरलेलं आहे. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी ज्या प्रकारे टार्गेट मोठा आहे, बॅटिंग पॉवर प्लेचा सध्या इशारा केलाय. म्हणजेच काय तर 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे. 36 धावेची आवश्यकता. वाजवता हूँ आपले आयला एवढं पाणी मॅच होती घालवली आहे काही नाही त्याच्यानंतर गॅप आहे ना किती अर्धा तास आरामात पूर्ण दिवस मोबाईलवर हां त्या पाहिजे तुमच्या सोपा तर नाही ते आतापर्यंत तितकीच चांगली बॉलिंग पाहायला मिळते. अजूनही या मॅचचं समीकरण 18 बॉल आणि 36 धावेची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट थोडासा कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने राहिला, परंतु नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदान दाखल. सिद्धार्थ सिद्धू हा बॉल सर बॅटने कट करायचा होता. पडल्यानंतर अगदी झपकन विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा रपारप हा बॉल विकेट किपरच्या मागे जाईल. तो डॉट बीची समाप्ती. लेंथ अँड लाईन आहे तितकी चांगली सध्या कलात्मक बॉलिंग केली जाते. युवराजला अटॅक करणे पाहिजे तितकं सोपं तर नाहीये. ज्या प्रकारे त्याची उंची आहे, वय जरी कमी असेल परंतु त्याच्या नावाचा नेहमी तो ठसा उमटवतो. अगदी तशी बॉलिंग सुद्धा केली जाते या इनिंग मध्ये. युवराज दमणेकर आणि दमणेकर फॅमिली या स्पर्धेमध्ये मला वाटते जास्तीत जास्त प्लेयर या फॅमिलीच्या आहेत. हा बॉल मागे चाललाय, फिल्डर इथे आहेत परंतु त्यांना बीट करून बॉल जाएगा सीमा पार. रस मिलेगे 4. येतो आज चौका. बॉल मध्ये या मॅचचं समीकरण आता आहे 32. 32 धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. टीमची टोटल धाव पोहोचते स्कोर कार्ड वरती 61. 5 विकेट गमावले. बॉल तयार. ओहो, इथे सुद्धा पूर्णपणे बीट बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाहीये. अपील तर जोरदार केली जाते पण इथे ज्या प्रकारे अपील मागितली जाते की हा बॉल पुन्हा एकदा लाईनच्या बाहेर आहे पण तसं झालेलं नाहीये. येते डॉट बॉल. एक डॉट बॉल इथून जर पालगे तर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतो आता या इनिंग मध्ये. ते चित्र आहे. इथे सुद्धा पूर्णपणे बीट केलं जाईल. आणखी एक डॉट बॉल. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट सातत्याने होत नाहीये. मिस टायमिंग फटका. प्रयत्न पुन्हा एकदा करावा लागते जोरदार करके धावेचा पाठलाग ज्या प्रकारे करायचा आहे. इथून या प्रकारची बॅटिंग राहिली तर सिद्धूला थोडंसं अडचणीनं अगदी सामोरे जाऊ लागू शकतं परंतु त्याच्यासाठी एखादे फटके मोठे जे आहे ते खेळणं गरजेचं. नावसंख्या जाऊन पद्धती स्कोर करते आतापर्यंत 61 आकडा ते बॉलिंग टाकते पुन्हा एकदा बोलत यार. उंचला प्रहार करीत तर केला चांगला फटका इथे गॅपमध्ये बॉलला पाठवला. डीपमध्ये अनिल आहे बॉलला कव्हर करते तोपर्यंत एकच धाव प्राप्त केली जाते. सचिन जाधव जोपर्यंत मैदान आहे आक्रमक खेळाडू तोपर्यंत या मॅच अगदी चित्र स्पष्ट होऊ शकतो पण प्रयत्न अजूनही झालेला नाहीत. 12 बॉलमध्ये 25 धावेची खेळी त्यांच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूने आता सिद्धू थोडासा अगदी शांत खेळ त्याचा राहिलाय. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आउटर एज बॉल विकेट किपरचा हातामध्ये बिग विकेट. सचिन जाधवचा खेळ खल्लास. आणखी एक धक्का. विकेट नंबर या मॅच मध्ये पडत असताना फलंदाज बाद.
31 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल 31. एक मिनिट हाच रेकपार रन रेट पाहायला गेलं तर 9च्या घरामध्ये होता. त्यानंतर 10 आता 15ची गती पाहिजे सामना जिंकण्यासाठी. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे पण अजूनही सामना समाप्त झालेला नाहीये. फिनिशिंग रोलमध्ये एखाद्या बॅटरची भूमिका चांगली पाहिजे, एखादं मोठं षटक पाहिजे, त्याच्यासाठी बॅटिंग लाईनअप तितकीच स्ट्रॉंग पाहिजे. मला बरीच असं वाटत होतं की हवे आहे, पण त्यानंतर काय पलटवार सध्या दिलाय ज्या प्रकारे टीम प्रिन्स वॉरियर्स आता या इनिंगमध्ये तितका चांगला बॉलिंग अनालिसिस सध्या पाहायला मिळते आणि त्याच्या जोरात हा सामना फिरवलाय. बोलत तयार, बॉलिंग टाकते प्रिन्स. नवीनचं टार्गेट सुद्धा मोठं होत चाललंय. अजूनही 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 31 31 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त सध्या हा सामना आपल्या समोर रंगत असताना UPL उधवा प्रीमियर लीग सीजन 8. हा बॉल बॅटने जसा समोर ठेवला सिद्धू, हा बॉल सीमा पार, सिक्सर. आहे पण काय कमाचा खेळ सध्या दाखवला आपल्या टीमसाठी लढायचं कसं, आपल्या टीमला पुढे घेऊन जायचं कसं याची सध्या प्रचिती दिली जाते आणि धमाकेदार सध्या बॅटिंग पाहायला मिळते. जसा षटकार आला आता या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे. अजूनही 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 25. सुरेश बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विकेटने प्रत्युत्तर. प्रिन्सच्या खात्यामध्ये विकेट आणि सिद्धूचा खेळ येथे समाप्त. दहा बॉल आणि 10 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. विकेट गमावले बॅटिंग करणे टीमने 7 विकेट गमावले. टीमची टोटल जाऊन पडते स्कोर करते 68. नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी महेश पाडबी, नो बॅटर इन टू द क्रीज, सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल. सध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट सध्या केला जाईल. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाहीये. जसा पडला टप्पा तिथून सुई करके बॉल विकेट कीपरचा ताब देतो पण डॉट बॉल. चांगली बॉलिंग सध्या केली जाते. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत 9 म्हणजे अजूनही या षटकाची बॉल 3 शिल्लक आहेत. अजूनही 25 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके पाहिजेत आणि त्यासाठी बॅटिंग चांगली पाहिजे. पुणे डब्ल्यू तयार. इथे सुद्धा पूर्णपणे बीट केले जाईल. इथे सुद्धा बॉल येतोय अतिरिक्त बाहेर आणि इथे सुद्धा पंच दर्शवतील बायची खून अतिरिक्त धावसंख्या येते ऍड जे आहे धाव जी ऍड केली जाईल धावसंख्या जॉम्प स्कोर काटे 69. अजूनही 24 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 9 बॉलचा खेळ शिल्लक. 24 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका पाहिजे कंपल्सरी. अभी नाही तो कभी नाही. फुटबॉल वंशला प्रार्थ केला. डीपने फिल्डर तैनात. बॉलला कव्हर करतील. फिटिंग तितकी चांगली कमाची. 2 बघण्याचा प्रयत्न. एकच धरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. जास्त काही मिळणार नाही. सिंगल प्राप्त केली जाते. हा सामना थोडासा एका बाजूने आता झुकतो त्याच्यासाठी दुसऱ्या बाजूने तितकी चांगली फाईट द्यावी लागेल. या कसा प्रकारचा खेळ राहील. हम रुकेंगे नहीं हम झुकेंगे नहीं अगदी त्या प्रकारचा खेळ राहिला आता प्रिन्स वॉरियर्स. बॉलर पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल घेऊन समोर बॉल आणि मोक्याच्या क्षणी पुन्हा एकदा हा सिकंदर नावाचा षटकार येईल. जबरदस्त पुन्हा एकदा मोठा प्रहार उतुंग दमदार षटकार.
काय कमाचा सामना सध्या आपल्या समोर रंगतो. राऊंड विकेट. या बॉलला पाहावं लागेल पंचाचं डिसिजन काय आहे. पंच यावेळी दर्शवतील वयाची खूण अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा जोडली जाते. अजूनही 16 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. इथे कामगिरी तितकीच चांगली इथे पाहायला मिळते. आयुष्याच्या पटलावरती यशस्वी राजा व्हायचं असेल तर तुमच्या नावामध्ये आत्मविश्वास नावाचा वजीर पाहिजे. सध्या वजीरची भूमिका इथे शोधली जाते. अतिरिक्त धावसंख्या जोडली जाते. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्ड 77-77 या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही धावेची आवश्यकता. 7 बॉल 16 धावेची आवश्यकता. पुढतो बॉल औंसला प्रार्थना केला पिटे डीप मध्ये सध्या बॉलच्या खाली डाऊन बॉल चांगला टिकीट होईल का? क्या ड्रॉप होईल. 2 धावे ते प्राप्त केले जातील. तिसरी धावेचा प्रयत्न आहे आणि 3 धावे ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातो. तोपर्यंत 3 धावा प्राप्त केल्या जातील. आता शेवटचा षटक शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 13 धावेची आवश्यकता. 6 बॉल 13 धावेची आवश्यकता आहे. वर्ल्ड मॅच डीजे वाजव. जो प्रकारे खेळत आहेत अजूनही दोन्ही बॅटरचं पेट्रोल संपलेलं नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत लढा द्यावा लागेल. बॉल पण एकदा तयार. पहिला बॉल ओव्हरला स्पिन केला. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल आहे आणि बॉल मैदानाच्या बाहेर आहे. येतो षटकार. कोमाचा फटका जसा फ्रंट समोर ठेवला पावलांचा अगदी समोर तसा बॅटमन ने लगदी ये मेरा इलाका है आणि चलो बाहेर. येतो षटकार. 5 बॉल 7 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कमाची बॅटिंग सध्या केली जाते. जबरदस्त बॅटिंग केली जाते. शुभम भेंडे पुढे जाते यार. आतापर्यंत इम्पॅक्ट प्लेअर. कट करण्याचा प्रयत्न केला. जोरदार अपील तर आहे पण अपील मध्ये पुन्हा एकदा ज्या प्रकारे आपण पाहतो पंचावरती कुठल्या प्रकारचा प्रेशर नाहीये. येतोय डॉट बॉल. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 7 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सुपर बॉल सध्या लोडिंग आहे. पुन्हा एकदा चांगली कामगिरी पाहायला मिळते. तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते. टीमची टोटल 86 86 आकृती. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. 7 धावेची आवश्यकता. सामना अजूनही दोन्ही बाजूने अजूनही जिंकू शकतो. एक वेळ असं वाटलं की सामन्यामध्ये पूर्णपणे टीम प्रिन्स वॉरियर्स आहे पण अजूनही सामना समाप्त झालेला नाहीये. हा बॉल बेट केलाय. बॉल बेट चाललाय. फिटे सध्या बॉलच्या खाली पोहोचेल का? बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नाहीये. बॉल जर कव्हर करतील तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 3 धावा कंप्लीट केल्या जातील. पैकी चुकीची पाहायला मिळते. आता चौथी धाव घेण्याचा प्रयत्न पण चौथी धाव मिळणार नाहीये. 3 धावा प्राप्त केल्या जातील. आता 3 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 3 बॉल 4 हे मॅचचे समीकरण. काय कमाची बॅटिंग केली जाते. शुभम भेंडे आणि दुसऱ्या बाजूने महेश पाडवी. 3 बॉल 4 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. विकेट आतापर्यंत गमावले. 7 विकेट गमावलेत. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 89. असंभव को संभव करना ये सूरवीरों का काम होता है. आता तीच कामगिरी करायचं आहे. पुढे बोलत या 3 बॉल 4 धावेची आवश्यकता. हा बॉल ऑफ साइडला कट्टर केला. बॉल गॅप मध्ये चालला. फिटनेसला बॉल पर्यंत पोहोचतील. 2 घेण्याचा प्रयत्न होईल का? 2 घेण्याचा प्रयत्न आहे. पैकी तितकी चांगली पण इथे धावचीच्या प्रयत्नाने धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल. 8वा धक्का. 8 विकेट गमावले. डीजे ओन 3 धावेची आवश्यकता.
मॅच मध्ये एवढी गरमागरमी आलेली आहे की दोन्ही ओनर मैदानात आणि आपल्या खेळाडूंना थोडस मार्गदर्शन करताना बघूयात कोणाचं पाठीचं जड होतंय. दोन्ही संघ इन आहेत दोन्ही विजयश्रीकडे, परंतु बघूया काय होतंय आता. दोन्ही संघ बलाढ्य असा आणि एका साईडने जर बघितलं तर अनुभवी असा खेळाडू राकेश माच्छी जो आयकॉन प्लेअर आहे, कर्णधार आहेत आणि स्ट्राईकला जाणार आहेत तो दिलीप लोते. ह्याने देखील खूप अनुभवी असा खेळाडू, दोन्ही अनुभवी खेळाडू. बघूयात सुपर ओव्हर लोडिंग सध्या आहे, पाहूया सुपर ओव्हर सध्या होईल का, कारण की जुनी मॅचला जिंकण्यासाठी 2 बॉलमध्ये 3 धावेची आवश्यकता आहे. हा बॉल निर्णायक आहे, या बॉलती धावा पाहिजे, या बॉलती विकेट पाहिजे. सबने कहा था हाथ जाओगे लेकिन उन्होंने कहा नहीं हम पार जाएंगे. पाहूया ओन्सला हलक्याने ओन्सला बॉलला ढकललाय, बॉल गॅपमध्ये चाललाय, युवराज बॉल पोहोचतील, 2 वागण्याचा प्रयत्न दुसरा धोक्याचा आहे, 2 धावेची प्राप्त करण्याचा प्रयत्न केले करता आलेला नाहीये. स्कोर इज लेवल. आता एका बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर लोडिंग पुणे दा धक 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 कायम आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. वर्ल्ड मॅच UPL उधवा प्रीमियर लीगचा महासंग्राम याच्यासाठी केला होता अट्टास की हा सामना गोड बाबाने हा सामना गोड झालेला आहे. कठिन परिस्थिती में हस्ती या और तूफान में कस्ती या अक्सर डूब जाया करते हैं. पाहूया एका बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. काय सामना सध्या रंगतो. एका बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. बॉलिंग त्याची पुन्हा एकदा बॉल तयार. राकेश माची समोर बॅटर. हा बॉल ऑप्शनला कट करण्याचा प्रयत्न, बॉल कव्हर करतील, 1 धाव घेण्याचा प्रयत्न. सुपर ओव्हर, सुपर ओव्हर. डीजे